आता इथे मी बट्टे करण्यासाठी पीठ मळून घेते। त्यामध्ये सर्वप्रथम मी 2 वाटी गव्हाचं पीठ टाकणार आहे, 1 वाटी रवा आणि हे कॉर्नफ्लॉवर आहे, हे मी 2 चमचे टाकणार आहे। यामध्ये हळद, ओवा हातावर असं क्रश करून घ्यायचा की त्याने ओव्याची चव चांगली उतरेल, चवीनुसार मीठ आणि यामध्ये मी आता हे तेल गरम करून घेणार आहे। बघा इथे मी तेल गरम करून घेतलंय, हे साधारण 2 ते 2.5 चमचे तेल आहे। आता यामध्ये टाकणार आहे, हे थोडं मिक्स करून घ्या, हलक्या हाताने मिक्स करून घ्या, कारण तेल थोडं गरम टाकल्यामुळे हाताला चटका बसू शकतो। आपल्याला अशा प्रकारे मिक्स करायचे की सगळे जे साहित्य टाकले ते सर्व पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे। बघा इथे व्यवस्थित मिक्स करून झाले। आता थोडं थोडं करून मी पाणी टाकून व्यवस्थित असा गोळा तयार करून घेणार आहे। आपल्याला हे घट्ट पीठ मळायचे। बघा इथे मला माझं बट्ट्यांसाठी पीठ मळून झाले, पण आता हे मी 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवणार आहे की ज्यामध्ये आपण रवा ओवा वगैरे टाकले त्याची चव सर्व पिठाला व्यवस्थित लागेल। आता हे मी बाजूला 15 मिनिटं ठेवते। आता इथे मी डाळ बनवण्यासाठी म्हणजे वरण बनवण्यासाठी इथे मुगाची डाळ वापरली आहे। या जागी तुम्ही तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स करून वापरू शकता किंवा नुसती तुरीचं सुद्धा वरण करू शकता, आणि इथे मी फक्त मुगाची डाळ वापरणार आहे। त्याला 2-3 पाण्याने असं स्वच्छ धुवून घेणार आहे। बघा इथे मी डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि यामध्ये आता पाणी टाकले। आता मी डाळ शिजवायला ठेवणार आहे। त्यासाठी डाळ शिजवताना त्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या, 2-3 लसणाच्या पाकळ्या, बारीक चिरलेला टोमॅटो, 1 चमचा हळद, 1.5 चमचा मीठ हे टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या। आणि आता यामध्ये मी थोडंसं तेल टाकणार आहे। आणि आता ही डाळ मी शिजवून घेणार आहे। आता मी डाळ शिजवायला ठेवली आहे। आता आपण डाळ शिजवून देऊ, तोपर्यंत आपलं बट्ट्याचं पीठ सुद्धा रेडी राहते। चला इथे आपले बट्ट्याचे पीठ व्यवस्थित भिजून झाले, 15 मिनिटं झाले, मी झाकून ठेवलं होतं। चला आपण बट्टे तयार करायला घेऊ। इथे मी थोडंसं हाताला तेल लावून घेते। पहिल्यांदा असा गोळा तयार करायचा आहे। त्यानंतर मी याला थोडंसं लाटून घेणार आहे। असं लाटून घेतल्यामुळे कसं हे बट्ट्या शिजवताना व्यवस्थित शिजले जातात आणि खुसखुशीत बी होतात। आता लाटल्यानंतर मी याला असं तेल लावून घेणार आहे, जसं आपण पोळी तयार करतो तसं। नंतर ह्याला गोल आकार देणार आहे। तुम्हाला जसा आकार पाहिजे तसा आकार देऊ शकता। खूप भार देऊन नाही करायचं, आल्लाद करायचंय। बघा अशा प्रकारे आता मी राहिलेल्या ज्या सगळ्या बट्ट्या करून घेते, मग तुम्हाला दाखवते। अशा प्रकारे गोळा तयार करायचा आहे। बघा आता इथे माझे सगळे गोळे तयार झाले। एवढ्या साईजचे माझे 6 गोळे तयार झाले। आता ह्या आपण शिजवून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे कुकरमध्ये पाणी गरम करून घेतले। बघा बघा इथे मी पाणी बघा आता पाण्याला उकळी आली, त्यामध्ये आता मी हे गोळे टाकणार आहे आणि शिजवून घेणार आहे। तुम्ही हे इडली पात्रात वापरून सुद्धा घेऊ शकता
पण हे मी शिजवून घेणार आहे. यामध्ये मी थोडंसं 1 चमचा तेल टाकणार आहे. एक उकळी येऊन देऊ, टाकल्यानंतर एक उकळी येऊन देऊ, नंतर आपण त्याला झाकण लावू. बघा इथे एक उकळी आली आहे. आता मी झाकण लावून हे शिजवून घेणार आहे. एक 10 ते 12 मिनिटं शिजतात. बघा इथे आपल्या बट्ट्या व्यवस्थित शिजून झाल्या. बघा बट्टे शिजलेत आपल्या. आता हे मी साईडला काढून घेते आणि ह्याला आपल्याला थंड होऊन द्यायचे. त्यानंतर आपल्याला हे काप करून तळून घ्यायचे. तुम्ही असे सुद्धा कापून खाऊ शकता. तळून अजून खुसखुशीत होतात ते. बघा इथे मी सगळे कट करून घेतले. आता हे मी तळून घेणार आहे. तुम्हाला जर असेच खायचे असेल तर खाऊ. तळल्यानंतर ज्या लेअर दिसतात आपण तळून घेऊया. चला बघा इथे वरणाला आपली उकळी आली आहे. आता मी गॅस बंद करते आणि यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते. इथले आपले बट्ट्यासोबत खाण्यासाठी वरण तयार झाले. आपण बट्ट्या तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे एका कढईत तेल गरम करायला ठेवते. आपलं बट्ट्या तळण्यासाठी तेल टाकते. आता हे तेल आपल्याला व्यवस्थित गरम होऊन द्या. इथे आपले तेल गरम झाले तर मी आता बट्ट्या तळून घेते. बघा तळल्यानंतर याला कसे पदर सुटले. आता मी अशा प्रकारे सगळं कट केलेल्या बट्ट्या तळून घेते. हे तळताना पहिल्यांदा गॅस फास्ट ठेवायचा 2 मिनिटं. 2 मिनिटानंतर गॅस मिडियम ठेवायचा. 3 ते 4 मिनिटे त्याला व्यवस्थित मिडियम गॅसवर तळून घ्यायचं. आणि नंतर शेवटला 2 मिनिटं त्याला आपण फास्ट गॅसवर तळून घेऊ. असे 7 ते 8 मिनिटं लागतात हे तळायला. अशा प्रकारे माझे इथे सगळे बट्ट्या तळून झाले. ही डाळ बाटीची थाळी तयार झाली आहे. बघा इथे हे तिखट वरण, हे फिक्क वरण आहे, गोल चिरलेला कांदा आहे, बट्टे आहे, भात आहे आणि तळलेली मिरची आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा. आणि ही डाळ बट्टी सोप्या अशा पद्धतीने खायला एकदम छान लागते. तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर कमेंट करून सांगा.